आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। व्यंगचित्रकार किरण मोरेंनी कांद्यापासून भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचे चित्र रेखाटून वाहिली आदरांजली। घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रसिद्ध शेतकरी व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी कांद्यापासून रेखाचित्र रेखाटून आगळीवेगळी आदरांजली वाहिली। कांदा उत्पादकांची व्यथा त्यांनी रेखाचित्रात मांडून बाबासाहेबांना कांदा उत्पादकांकडून आदरांजली वाहिली। पाहूया त्यांची आगळीवेगळी आदरांजली। खास BV न्यूज महाराष्ट्राच्या दर्शकांसाठी, BV न्यूज महाराष्ट्रासाठी संपादक विनायक इनामदार। नमस्कार, मी शेतकरी व्यंगचित्रकार किरण मोरे। मी कांद्याच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांचं चित्र काढलेलं आहे माझ्या सर्व शेतकरी बांधवांच्या सानिध्याने। याला कारण आहे की आज शेतकरी खूप त्रस्त आहे, शेतकरी नाराज आहे, शेतकऱ्याला न्याय मिळत नाही, शेतकऱ्याला भाव मिळत नाही। सर्व आज जयंती साजरी करत आहेत, परंतु आज मी इथं लिहिलं आहे महात्मा फुले जयंतीनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 14 एप्रिल रोजी साजरी होते। त्याच्या अनुषंगाने मी आज आमच्या कांदा चाळीमध्ये मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कांद्याच्या माध्यमातून चित्र साकारलं आहे आणि याच चाळीमधून विलास बडे यांनी थेट शेतकऱ्यांचे कांद्याचे प्रश्न लाईव्ह मांडलेले आहेत आणि आजही शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीये। त्यासाठी मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं चित्र कांद्याच्या माध्यमातून साकारलं आहे। याला कारण फक्त सरकारला जाग येण्यासाठी संविधान दिवस आहे आणि आज जर आम्हाला बोलायला शिकवलं असेल तर फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी। अहो, आज शेतकरी गारपिटीन त्रस्त आहे, शेतकरी अवकाळीन त्रस्त आहे। तुम्ही काय देता त्यांना? गाजर, तुटपुंजी गाजर देतात। अहो, शेतकऱ्यांनी, मी फक्त कांदा उत्पादक शेतकरी यांच्याबद्दलच बोलल। एकरी 1.5 लाख रुपये खर्च करावा लागतो, त्याला कर्ज करावं लागतं, डोक्यावर कर्ज घेऊन तो कांदा उत्पादित करतो आणि त्याला फुकट कांदा विकावा लागत जर असेल तर तो कसा जगणार आहे? कसा जगणार आहे हा माझा प्रश्न आहे। संविधान दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निमित्ताने मी मुद्दाम कांद्याच्या माध्यमातून चित्र काढलेलं आहे। त्याला कारण आहे की आमच्या कांदा उत्पादकांना न्याय मिळावा, त्यांना 2 पैसे मिळावे आणि लोकांनाही स्वस्तात कांदा उपलब्ध व्हावा, हीच माझी अपेक्षा आहे। जय जवान, जय किसान।